नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठीचं पुढील आठवड्यासाठीचं पूर्ण विश्लेषण, की या आठवड्यात मार्केट आपल्याला कसं बघायला मिळू शकतं. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत, की इंट्राडे ट्रेडिंग सेटअप जो सोमवारसाठी कशा लेव्हलला आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. खरं सांगायचं असेल तर सध्या मार्केट जे आहे व्होलाटाईल आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे जर साइडवेज मार्केट बघायला मिळत असेल किंवा गॅप अप ओपन होऊन साइडवेज जात असेल ना, तर माझं असं मत आहे तुम्हाला, जर निफ्टी 250 पॉइंट वरती गॅप ओपन होत असेल ना, तर त्या दिवशी ट्रेड करू नका. जर तुम्ही ऑप्शन बायर असाल, लक्षात घ्या. कारण का मग तिथे अडकवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला मार्केटमध्ये, तिथे तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात. ही सिंपलची सायकॉलॉजी जी आहे, ही सायकॉलॉजी लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. ठीक आहे. आता कमिंग वीकमध्ये काय करू शकतो? एक तर मार्केट हा जो 25 मूव्हिंग एव्हरेज याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. केला तर डेफिनेटली आपल्याला एक चांगली मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण या 2 मूव्हिंग एव्हरेजच्या आतमध्येच मार्केट आता करंटमध्ये एक बघायला मिळते. ठीक आहे. त्याचबरोबर मार्केट जे आहे, लक्षात घ्या, हे गॅप ओपन झालं आणि ही जी कॅन्डल आहे ही ग्रीन दिसते, परंतु हिचा क्लोज खालच्या दिशेने आहे. लक्षात घ्या, ट्रेडिंग व्ह्यू वरती जर मार्केट गॅप ओपन झालं असेल, तर आपल्याला काय बघायला मिळतं? कुठलीही कॅन्डल ट्रेडिंग व्ह्यू वरती जर गॅप ओपन बघायला झाली, तर आपल्याला काय ती कॅन्डल भलेही खाली क्लोज होऊन देत, बिअरिश क्लोज पण आपल्याला ग्रीनच बघायला मिळते, कारण आदल्या दिवशीच्या क्लोजच्या सुद्धा ते वरती ओपन असतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. यानुसार ट्रेडिंग व्ह्यू सध्या तरी हे करते, आधी असं नव्हतं. सो त्यामुळे समजून घ्या, ही जी कॅन्डल आहे ही ग्रीन कॅन्डल नाही, रेड कॅन्डल आहे, तशी आपल्याला एक इंडिसिजन टाइप बघायला मिळते. ओके. या आठवड्यामध्ये ही कॅन्डल महत्वाची आहे. सरळ सांगायचं असेल तर या कॅन्डल वरती जर टिकत असेल मार्केट, तर 24,500, 24,600, 24,700 म्हणजे जवळपास काय, हा जो गॅप आहे, हा गॅप फिल करताना मार्केट बघायला मिळू शकतं आपल्याला, हे लक्षात असू द्या. परंतु मार्केट उद्या ओपनिंग वरती असणार आहे, किंवा जर 24,300 लेवल तोडून मार्केट खाली आलं, तर डेफिनेटली मार्केट 24,200 चा एक चांगला सपोर्ट आहे, इथपर्यंत किंवा 24,100 पर्यंत मार्केट पर्यंत टेस्ट करताना बघायला मिळू शकतं. आणि मग जर वरच्या जात असेल, तर डेफिनेटली मूव्हमेंट आपल्याला चांगली बघायला मिळू शकते, लक्षात घ्या. कारण का, काल जे गॅप अप झालं होतं ते ऑलरेडी 200 पॉईंट गॅप अप होतं, आणि 200 पॉईंट जे आहे, हा जो गॅप छोटा राहत नाही, हा मोठा गॅप आहे. तो हा गॅप थोडाफार का असेना मार्केट फिल करायला येऊ शकतं. किंवा मार्केट जे आहे, आपल्याला काय थोडंफार गॅप डाउन ओपन झालं, तर डेफिनेटली गॅप डाउन ओपन होऊनच आपल्याला तेजी पकडताना बघायला मिळू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. सो कमिंग वीकमध्ये आपल्याला ते एक्सपेक्ट आहे, की मार्केट हा गॅप जो आहे, हा भरतोय कसा, किंवा एक ट्रेंड जो आहे आपला कसा रिझ्यूम, कारण आता हा ट्रेंड नाहीये या आठवड्यात, परत क्लिअर कट बघायचं म्हटलं तर हा कुठला ट्रेंड नाही आहे. तर थर्ड बिअरिश पण नाही, थर्ड बुलिश पण नाहीये. म्हणजे जवळपास काय, हे साइडवेज आहे आता करंटमध्ये मार्केट आहे. कसं मार्केट आहे? साइडवेज. आणि चॉपी मार्केट असल्यामुळे आपल्याला भीतीचा विषय आहे, मार्केट कधी कसे एवढ्या मोठ्या कॅन्डल्स बनतात, अस्थिर बनतात. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपण कुठेतरी मार्केटमध्ये काय, कुठेतरी जवळपास आपण काय म्हणू शकतो, एक लॉसेस किंवा एसएल आपले हिट होतात, कारण मोठ्या कॅन्डल्स बनल्या. गेल्या 2-3 दिवस तुम्ही बघत असाल, अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते शेअर केलं होतं. तर तुम्ही समजून घ्यावा नक्की काय सांगायचंय. ठीक आहे. थेट आपण वीकली वरती जाऊया. वीकली वरती आल्यानंतर वीकलीची कॅन्डल कशी बनली आहे बघा. क्लोज जो आहे, जरी रेड असेल तर क्लोज आपल्याला व्यवस्थित आपल्याला वरच्या दिशेने बघायला मिळतो. म्हणजे जवळपास काय, एक चांगली सेकंड मग बुलिश टाइप ही कॅन्डल बघायला मिळते. त्यामुळे ह्या कॅन्डलचा जर हाय जर आहे, हा जर ब्रेक होत असेल, तर डेफिनेटली आपल्याला जे आहे मार्केट ही जी सेलिंग आहे जवळपास काय, या तेजीनंतरचा हा पुलबॅक म्हणू शकतो, आणि पुलबॅक नंतर मार्केट परत तेजीला जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं, हे लक्षात असू द्या. ओके. तुम्हाला समजतं आणखी काय सांगायचंय? ठीक आहे. त्याचबरोबर काय करूया, अच्छा ही जी कॅन्डल आहे मोठी, याच कॅन्डलचा आपण लो मार्क करूया. ओके. आता ह्या कॅन्डलचा लो का, कारण लक्षात घ्या, हा जो लो आहे 24,300, याच्यावरती मार्केटने 4 दिवस टिकण्याचा प्रयत्न केला, पण तेथे काही यशस्वी ठरलं नाही. मार्केटमध्ये तिथं आपल्याला सेलिंगच बघायला मिळाली, हे लक्षात असू. त्यामुळे ह्या कॅन्डलचा हाय आणि लो तितकाच महत्वाचा आहे, लक्षात असू. आता ह्याच्यावरती जर मार्केट होल्ड करत असेल, तर डेफिनेटली आपल्याला तेजी साईडला विचार करायला लागेल, कारण मेन आपल्याला जी मुवमेंट आहे ती 24,500 24,700 पर्यंत बघायला मिळू शकते. लक्षात घ्या, या आठवड्याचा जर विचार केला, जर तेजीमध्ये निघालं, तर इथे सुद्धा काही लेव्हल्स आहेत, त्या लेव्हल सुद्धा आपण मार्क करून घ्या. ती लक्षात घ्या, ती लेव्हल म्हणजे पहिली कोणती, आता 0.3% च्या वरती हा होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर ह्याच्यावरती टिकला 0.5% ची लेव्हल ह्याच्या आसपास आपल्याला बघायला मिळते, म्हणजे 24,500 च्या आसपास, आणि त्याच्यावरती 0.6% ची लेव्हल बघायला मिळते. म्हणजे जवळपास जर वरच्या ज्या रेंजेस जर पकडायच्या म्हटलात, त्या 2 रेंजेस ज्या आहेत, ह्या पार करणं निफ्टीला गरजेचं आहे. हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे 0.5%. उद्या जरी गॅप अप झाला, तर डेफिनेटली इथून कुठेतरी रिजेक्शन येऊन जर परत खाली आलं, तर परत मार्केट हे 200 पॉईंट तरी भरायला येताना बघायला मिळू शकतं. परंतु सरळच निघालं वरती, तर डेफिनेटली आपल्याला तेजीचा मूव्हमेंट चांगली बघायला मिळू शकते, लक्षात घ्या. ठीक आहे. आता स्विंगचा विचार करूया. स्विंग ट्रेडिंगचा जर विचार केला, तर मार्केट बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, म्हणजे मगाशी पण तेच गोष्ट सांगितली, लक्षात घ्या. गॅप ओपन झालं मार्केट, तर मग कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करतो, हे लक्षात घ्या. परंतु जर लो तोडून खाली आला आणि 24,300 च्या खाली मार्केट टिकलं, किती 24,300 च्या खाली मार्केट टिकलं, तर डेफिनेटली याच्या खाली आपण
सेल करू शकतो हे लक्षात घ्या, किंवा पुट बाय करू शकतात. पण लक्षात घ्या 1 आवर वरती आपण स्विंगला पुट बाय करतो. तुमचा वरच्या दिशेने एसएल जो आहे हा कमीत कमी 4000 किंवा 5000च्या आसपास असतो. लक्षात घ्या, म्हणजे लॉस आपण एवढं घेण्याची ताकद ठेवू शकतो, तेव्हा कुठेतरी तेवढं प्रॉफिट घेण्याची ताकद ठेवू शकतो. हा विषय तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, असं माझं मत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता 50 मुव्हिंग एव्हरेज आहे. सो थोडंफार कन्फर्मेशनसाठी आपण काय करू शकतो, 50 मुव्हिंग एव्हरेजच्या खाली कुठेतरी होल्ड करू देत करत असेल तर डेफिनेटली तुम्ही एक 24,200 पहिलं टार्गेट हेच घ्यायचं 24,200 जर सेलिंगमध्ये आलं तर. दुसरं टार्गेट कोणतं घेऊ शकता, सरळ घ्यायचं 24,150 ते 24,100 पर्यंत घेण्याचं. 24,100 पर्यंत येईल असं सांगू शकत नाही, पण 24,150 पर्यंत तरी बघायला मिळू शकतो 24,200च्या खाली मार्केट टिकलं तर, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता जर होल्ड करत असेल गॅपअप, म्हणजे ओपनिंग जर गॅपअप होत असेल मार्केटचे 24,500च्या वरती कुठेतरी मार्केट होल्ड करत असेल तर डेफिनेटली याच्यावरती बाय करणं गरजेचं आहे. 100 पॉईंट 24,500 ची लेवल तोडून जात असेल तर डेफिनेटली बाय करा. त्या फ्लोमध्ये 50-100 पॉईंट तरी तुम्हाला आरामात निघून जातील, हे लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. परंतु जर मार्केट ओपनिंगच तशी झाली नाही आणि साइडवेज ओपन झालं आणि 24,400 ची लेवल म्हणजे आजच्या दिवसाचा हाय, म्हणजे जवळपास आजच्या दिवसामध्ये शुक्रवारचा हाय तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर मग ते डायरेक्ट बाय करू नका. पहिली कॅन्डल क्लोज होऊ दे, त्या कॅन्डलचा हाय, पुढची कॅन्डल. लक्षात घ्या, पेशन्स इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंगमध्ये. लक्षात घ्या, कुठे कुठे एंटर करणं गरजेचं आहे. आता इथेच बघा, ह्याच जर लेवल्स तुम्ही इथे जर व्यवस्थित बघितलं असेल तर इथे काय झालंय बघा, इथे काय झालंय बघा. बघ, ठीक आहे. जवळपास काय गॅप अप आहे, हा गॅप डाऊन आहे. मुवमेंट आहे, मुवमेंट नाही अशी नाही, मुवमेंट आहे. लक्षात घ्या, मुवमेंट आहे, पण ती मुवमेंट अशी आहे, हे लक्षात घ्या. आणि अशी मुवमेंट मध्ये काय होतं, कॅन्डल्स मोठ्या मोठ्या होतात आणि तिथे आपल्याला एसएल सुद्धा मोठा टाकायला लागतो आणि त्यामुळे व्होलॅटिलिटी जास्त असते मार्केटमध्ये. ठीक आहे. सो पण ट्रेड घेताना तुम्हाला ते विचार करून ट्रेड घेणं गरजेचं आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आता उद्या जर गॅप डाऊन ओपन केला मार्केट डायरेक्ट 24,200च्या आसपास, मग काय करायचंय, लक्षात घ्या, ही जी लेवल आहे ही लेवल बाईंग झोन आहे, लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. त्यामुळे इथे जर 1 आवर वरती ट्रेड घ्यायचा असेल तर पहिलं बघा, पहिली कॅन्डल पॉझिटिव्ह बनत सरळ कॉल बाय करा, उचलून देत मार्केट पुल बॅक मध्ये 50-60 पॉईंट त्या पुल बॅक म्हणजे जवळपास काय वरती येतं जे मार्केट ना, त्याच्यामध्ये करू देत. कारण लक्षात घ्या, ही लास्टची कॅन्डल रेड आहे, हे लक्षात घ्या. ही लास्टची कॅन्डल रेड आहे, ही लास्टची कॅन्डल ग्रीन आहे. तर थोडक्यात काय, मोठे मोठे जे लोक असतात, कलर वरतून काय सांगत नाही, पण मोठे मोठे जे लोक असतात हे शेवटच्या कॅन्डलमध्ये ट्रेडिंग करतात, हे लक्षात घ्या. आणि जे, कारण मोठ्या लोकांशिवाय मार्केटमध्ये ट्रेड होत नाही किंवा मोठ्या लोकांशिवाय मार्केटमध्ये मुवमेंट इम्पॉसिबल आहे. आपण काय करणार आहोत, छोटे रिटेलर लोक, पण त्यांच्याकडे जास्त कॅपिटल असतं, त्या कॅपिटलमुळे ते मार्केट बरोबर हलवू शकतात, पण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण आपलं कसं असतं, आपण त्यांच्या इशाऱ्यावर चालायचं असतं, हे लक्षात घ्या. ते काय सांगण्याचा प्रयत्न करतात हे मार्केटमध्ये क्राऊड मेंटॅलिटी बघणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही जी रेंज आहे एक चांगली सपोर्ट रेंज आहे, त्यामुळे या लेवलच्या आसपास मार्केट कधी कधी, लक्षात घ्या, एक तर ही लेवल तोडल्यावरती सेलिंग तरी आली आहे, किंवा या लेवलच्या वरती बघा होल्ड करण्याचा प्रयत्न 2 दिवस केलेला आहे. 24,100 24,200 50-100 पॉईंट मध्ये जर गॅपडाऊन ओपन होत असेल 24,200च्या आसपास, 24,150च्या आसपास जर होल्ड करत असेल, सरळ बाय करा. 50-60 पॉईंट तरी वरच्या असेल त्या पुलबॅक मध्ये आरामात तुम्हाला बघायला मिळतात, कुठेही जात नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सिंपल अनालिसिस 1 आवरच्या म्हणजे जवळपास स्विंग ट्रेडिंगचा सिंपल सेटअप तुम्हाला समजलाय का? समजला असेल तर थेट आता उडी मारूया आपली इथे म्हणू शकतो लाडकी इंट्राडे ट्रेडिंगचा विषय. लक्षात घ्या, इंट्राडेला ट्रेड करताना तुम्ही सर्वांनी एक वाक्य लक्षात घ्या. तुम्ही ऑप्शन मध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा लक्षात घ्या, तुमचे एसएल जे असतात ना, हे तुमचे किती पॉइंट्स तुम्ही मेन चार्ट्स वरती ठेवा किंवा तुम्ही जवळपास ऑप्शनच्या चार्ट्स वरती ठेवा. ठीक आहे. परंतु मार्केटमध्ये मुवमेंट आपल्याला वेळेत आली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि असं जे मार्केट फिरतं हे तुम्हाला धोकादायक असतं. ठीक आहे. त्याचबरोबर आता लक्षात घ्या, इथून ही एक रेंज ऍड करून घेऊया, त्याच्यानंतर अजून छोटी रेंज कोणती बघायला मिळते, ही एक लेवल आपण ऍड करून घेऊया. त्याच्या आधी जस्ट सेकंड, ही एक रेंज आपण एक अशी ऍड करून, ठीक आहे. म्हणजे रेंज बाउंड मार्केट तिथे होतं आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर ही एक रेंज बघायला मिळते, ह्याच्या खाली ही एक रेंज बघायला मिळते आणि ह्याच्या खालची रेंज म्हटलं तर डेफिनेटली ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके. त्याच्याबरोबर अजून खालच्या लेवल्स काय ऍड करू शकतो का आपण, काढायचे असेल तर डेफिनेटली ही एक लेवल जी ऍड करून घ्या. आता ही लेवल सुद्धा काढू शकतो आपण असं म्हटलं तर, पण माझ्या मते काही गरज वाटत नाही, त्याच्या आधी हीच एक लेवल ऍड करू. ओके. वरच्या लेवलचं काढायचं असतील तेजी साईडच्या तर कोणत्या काढू शकता, ही एक लेवल काढा. याच्यातून वर जाताना मार्केट डेफिनेटली रिजेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे ही एक लेवल काढणं गरजेचं आहे त्याच्यावर. जस्ट सेकंड. ओके. रेंजेस परफेक्ट झालेले आहेत. आता त्याचबरोबर ट्रेंड लाईन आपली जी आहे पॉझिटिव्ह, करंट मध्ये जर पॉझिटिव्हच आहे आणि ती म्हणजे सध्या तरी आपण अशी काढू. ओके. आता ट्रेड कसा होईल, इंट्राडेचा जर तुम्ही विचार केलात मित्रांनो, तर इथे सुद्धा तोच विषय आहे, हीच सेटअप आहे, तोच स्ट्रॅटेजी. परंतु इथे 5 मिनिटावरती तुम्हाला ते एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे. मग 5 मिनिटावरती एक्झिक्यूट करताना आपल्याला वेळ नसतो, पटापट आपल्याला निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे
मार्केट गॅप अप ओपन झाल्यावरती सर्वात आधी तुम्ही काय करायचं माहिती तुम्हाला, हे शब्द लक्षात घ्या. काय करायचं, वेट करायचंय, वेट आणि वॉच. जर गॅप ओपन होत आता बघा इथे गॅपअप झालं, ही इनडिसिजन झाली. इनडिसिजन झाल्यानंतर काय झालं, पुढच्या कॅन्डलने हाय तोडला, त्याच्या पुढच्या कॅन्डलने हाय तोडला, पण त्याच्यानंतर जे मार्केट खाली आलं, तुमचा पुरा एसएल खाला आहे. तुम्ही एवढा मोठा एसएल टाकत नाही, तुम्ही एवढा तरी एसएल टाकणारच अर्धा. एसएल तुमचा इथेच खाला येते. जवळपास तुम्ही एक लॉट जरी बाय केला असाल तर 2,000चा लॉस तुम्हाला इथे घ्यावाच लागणार आहे, 1500-1800च्या आसपास तरी, बरोबर. किंवा थोडाफार इथे ठेवलात किंवा वेट करायचा इथे ठेवलात एसएल तुम्ही, ठीक आहे, 24,344 आसपास. तर विचार करा तुमचा एसएल किती राहतो. मग इथून ऍक्च्युअली तुमचा एसएल असा तोडला आणि एसएल तोडून सुद्धा मार्केट खाली आलाय. परत इथे इनडिसिजन झाली बॉटमला बघा. मग हिचा हाय तुटल्यानंतर मार्केट वरती गेलंय, पण वर गेलंय ते कसं गेलंय ते बघा. वर गेलंय जाताना कसं गेलंय ते बघा. वर गेलं परत आतमध्ये पडलं, वर गेलं परत आतमध्ये आलं, वर गेलं परत आतमध्ये बघा. मग गॅप अप ओपन होऊन सुद्धा काय फायदा आहे का त्याने, काही नाही. इनडिसिजन कॅन्डल आपल्याला सांगते वर ट्रेंड चेंज होऊ शकतो. झालाय ट्रेंड चेंज, पण ट्रेंड चेंज होऊन सुद्धा हा उपयोगाचा आहे का ट्रेंड आपल्यासाठी करंटमध्ये, अजिबात नाही. हे लक्षात घ्या, कारण आपल्याला अशा मुवमेंटच्या गरज आहेत ऑप्शनमध्ये फायदा होण्यासाठी, हे लक्षात. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला जे सांगतो आणि त्याच्यानंतर बघा इथे एक निगेटिव्ह कॅन्डल बनली, बरोबर. मग लक्षात घ्या निगेटिव्ह कॅन्डल बनेपर्यंत तुमचा त्या कॅन्डलने तुमचा एसएलच घेऊन खालाय अक्षरशः, कारण बऱ्याच लोकांना माहिती असतं जेव्हा हे इनडिसिजन कॅन्डल बनते, इनडिसिजन कॅन्डल झाल्यानंतर तिचा हाय तुटल्यानंतर आपण काय म्हणतो बाबा डिसिजन ब्रेक होते, मार्केटमध्ये एक तेजी आपल्याला बघायला मिळते. परंतु काय झालं त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जवळपास मार्केट मग जवळपास लक्षात घ्या जेव्हा एवढ्या मोठ्या कॅन्डल्स बनतात ते जनरली आपण काय करतो, जेव्हा मोठे जर आपण क्राउड मेंटॅलिटीचा विचार केला किंवा बाकीचे जर एक सायकोलॉजीचा विचार केला तर तुम्ही एवढा एसएल तर ठेवणार नाही स्टॉप लॉस तुम्ही या कॅन्डलच्या लोला. कॅन्डल मोठी आहे ना, मग तुम्ही काय करणार त्या कॅन्डलच्या कुठेतरी मध्ये तरी तर त्याच्या कुठेतरी थोडाफार खाली तरी, बरोबर. इथे कुठेतरी तुम्ही एसएल ठेवण्याचा प्रयत्न करणार, मध्ये ठेवलात बघा. ही मोठी तुम्हाला एक बिअरिश कॅन्डल बघायला मिळाली जिने ऑलरेडी दोन आदल्या कॅन्डलला खाऊन टाकलाय. मग जवळपास काय सेलर्सची पॉवर दिसते आणि त्यानंतर काय झालंय बघा, मार्केट जे आहे तिथून सरळ खाली निघालंय, पण ती कॅन्डल बनेपर्यंत काय झालंय बघा, या लेवलच्या आसपास तुमचा एसएल हिट झाला इथपर्यंत किंवा थोडा वेट केला तर इथपर्यंत. सांगण्याचा विषय काय, सांगण्याचा विषय असा आहे की मार्केटमध्ये जेव्हा मार्केट गॅप अप होते तेव्हा वेट आणि वॉच करायचं. काय म्हटलं मी, वेट वेट अँड वॉच. काय गरज नाही तुम्हाला जास्त एंटर करायची, आपल्याला एसएल द्यायचे नाही, स्टॉप लॉसेस मार्केटला सारखे द्यायचे नाही, ते लक्षात घ्या. ठीक आहे, परफेक्टेड मध्ये एसएल हिट झाला तो विषय वेगळा पडतो. परंतु जर लक्षात घ्या एवढा मोठा गॅप अप ओपन होतोय तर इथे थोडीफार प्रॉफिट बुकिंग होणारच. आणि मेन म्हणजे मेन लेवल आहे ही जी लेवल आहे ही मेन लेवल आहे. त्या मेन लेवलच्या आधी मार्केटने ही तोडण्याचा प्रयत्न खूप केलाय, पण आता गॅप अप ओपन होते त्या लेवलच्या वरती आणि तिथे आता सेलिंग आलं म्हणजे हे जे आहे हे होल्ड करण्याचा प्रयत्न करते वरती. आज सोमवारी आपल्याला समजणार आहे होल्ड करते की नाही सोमवारच्या ओपनिंग नुसार. सोमवारी जर साईडवेजच ओपन झालं या रेंजमध्ये तर लक्षात घ्या काय करायचंय, जर लो तोडून खाली येत असेल ह्याच्या खाली सेल कराल, ह्याच्या खाली नाही, सेलिंग ह्या रेंजच्या खालीच करायची आहे. आणि सेलिंग अशी करा की 24,300च्या खाली टिकल्यावरतीच सेल करा, अन्यथा मधी मधी सेल करू नका. माझा सरळ निर्णय आहे, तर सरळ सांगणं आहे. पण ती 24,350च्या खाली जर टिकत असेल डेफिनेटली तुम्ही ते सेल करू शकता 50 पॉईंटसाठी. इथे हे 50 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू शकता ऑप्शन बाय करून. 50 पॉईंट घेतलात म्हटलं तर 20-30 पॉईंटच तुम्हाला भेटणार ऑप्शन मधला विचार केला तर. मग एवढं प्रॉफिट पहिलं बुक करा, तिथून थोडंफार खाली येण्याचा प्रयत्न करेल, थोडाफार बिअरिश कॅन्डल दाखवण्याचा प्रयत्न करेल किंवा एक स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करेल. हे बघा इथे अशी बनवली तशी, आणि लो तोडण्याचा प्रयत्न बघा, हा लो तोडण्याचा प्रयत्न केलाय, पण ज्यांनी ज्या लोला एंटर केला बघा इथे एसएल हिट झाला त्यांचा सरळ सरळ मार्केट वरच्या केलाय. सांगण्याचं कारण काय, सांगण्याचं कारण हेच आहे की याच्यावरती सध्या होल्ड करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सेलिंगचा विषय लगेच करू नका. आणि सेल केला तर पाय फुकून फुकून टाका. आणि जर आलं लक्षात घ्या सारखं सारखं जर टच करायला आलं ना तर मग ते व्होलाटाईल होणार मार्केट असं, हे लक्षात घ्या. आणि मग हे आपल्यासाठी हानिकारक आहे ऑप्शन बायर्ससाठी, हे लक्षात घ्या. हे सेलर्सचा पॅराडाइज आहे या लेवलच्या पूर्ण. ठीक आहे, सेलर्सचं प्रेम आहे आपण म्हणू शकतो त्याच्यावरती, त्या अशा मार्केट्सवरती. थोडक्यात आपण असं मार्केट्स म्हणू शकतो की आता सध्या 4 दिवस चालत आहे, पण कारण का वरच्या लेवल सेल करा, खालच्या लेवल सेल करा, जेवढा मध्ये राहील वेळ जितका खाईल तेवढा त्यांना फायदा होतो. ऑप्शन बायर्सचं तसं नसतं, वेळेत आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट एक्सपेक्ट असते, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ओके, सो कॉल बाईंगची रेंज कोणती असणार, इथे डेफिनेटली साइडवेज ओपन होऊन जात असेल तर कॉल पहिला इथे बाय करून हे पहिलं प्रॉफिट घेऊ शकता. परंतु मार्केट जर गॅप ओपन झालं तर 24,400च्या वरती तुम्ही तिथे बाय करण्याचा प्रयत्न करू शकता, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. किती, 24,400च्या वरती तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. आणि ह्याच्यावरती मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला मुवमेंट जी आहे 24,500 पर्यंत 100 पॉईंट वरच्या दिशेने बघायला मिळू शकतो. परंतु जर गॅप अपच मार्केट ओपन झालं 24,500च्या आसपास, मग लक्षात घ्या मार्केट होल्ड कसं होतंय ते बघा. कारण काल जसं 200 पॉईंट झालं, उद्या जर 100 पॉईंट जर गॅप अप झालं 24,500च्या वरती, पहिली कॅन्डल बघा, जर कॅन्डल बुलिश असेल हाय तोडून जात, आणि जर कॅन्डल मोठी बनत असेल अशी सुरुवातीलाच, मग सोडून द्या विषय. मग त्याच्या हायच्या वरती लगेच बाय करायचं नाही, हायच्या वरती जाऊन देत, एक हायर हाय बनवून देत असा,
आणि एक हायर हाय बनवून द्या, हायर लो बनवून द्या. मग हायर हाय तुटल्यानंतर मग तिथे कुठेतरी तुम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न करू शकता. हे लक्षात घ्या आणि एस-एल खाली ठेवा. अन्यथा त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करू नका. कारण का असं दाखवतं हाय तोडल्यासारखं. मग एस-एल हिट झाला मग प्रॉब्लेममध्ये होईल. आणि एकदम गॅप अप झाला मग सेलिंगच्या संधी शोधायच्यात आपल्याला. म्हणजे जवळपास काय प्रॉफिट बुकिंगमध्ये यायचंय. सुरुवातीला इथे गॅप ओपन झाला आणि जर इथून सरळ खाली असेल 5-10 पॉइंट जरी खाली आलं, सरळ पुढे बाय करा. त्याच्यावरती एस-एल टाका. त्याच ट्रेंडमध्ये उचला. 24,400 पर्यंत जवळपास काय 50-60 पॉइंट तरी सेलिंगमध्ये. थोडक्यात कसं सेलिंग बघायला मिळू शकतंय बघा. इथे ओपन झालं सगळं सुरुवातीला निफ्टी. सेलिंग सरळ आलंय खाली आणि इथपर्यंत जर म्हटलं का इथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करा. मग ह्या सेलिंग ती पटकन क्विक मूव्हमेंट असते 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जवळ 1-2 मिनिटामध्ये. क्विक मूव्ह तुम्हाला करावे लागणार इथे मार्केटमध्ये. हे लक्षात घ्या. लेझी मूव्ह करत बसाल तर एस-एल तुमचा हिट होणार. हे लक्षात असू. त्याचबरोबर गॅप डाऊन मार्केट ओपन झालं. जर ह्यांना फसवायचं असेल, लक्षात घ्या काल ज्यांनी बीटीएसटी बाय केला ना काल 200 पॉईंट ओपन झाल्यानंतर, जर त्यांना फसवायचं असेल किंवा ट्रॅप करायचं असेल, मार्केट थेट ह्या रेंजमध्ये ओपन होऊ शकतं. आणि जर तसं ओपनिंग करायचं म्हटलं तर ट्रॅपिंगमध्ये, तर लक्षात घ्या स्मार्ट मनी तसा प्ले करत नाही जसा आपण विचार करतो. ठीक आहे. जर गॅप डाऊन झालं 24,200 24,250 आसपास, तर सर्वांनी एक वाक्य लक्षात घ्या. या रेंजच्या आसपास गॅप डाऊन झाल्यानंतर जर पुलबॅकमध्ये उचललं मार्केट, कारण का ही लेवल परत तोडण्याचा प्रयत्न मार्केट करणार. लक्षात घ्या सेलिंगचा आपला हा तळच गाठलाय सध्या करंटमध्ये. जोपर्यंत 24,100 100च्या खाली मार्केट टिकत नाही तोपर्यंत म्हणजे जवळपास जोपर्यंत हा लो तुटत नाही ना तोपर्यंत आपण सेलिंगचा विषय थोडक्यात काय अग्रेसिव्ह सेलिंगचा विषय करायचा. त्याला डिफेन्सिव्ह सेल करा. डिफेन्सिव्ह सेल म्हणजे काय? छोटे प्रॉफिट्स बुक करा पुट बाय करून 5-10 पॉईंट. ठीक आहे. 500 700 300 200 बिंदास बुक करा. ठीक आहे. या लेवलला आपल्याला ट्रेड करायचं आहे. तुम्ही समजून घ्या मला की काय सांगायचंय ते. हे लक्षात असू द्या. समजलं का निफ्टीचा अनालिसिस पूर्ण अनालिसिस समजावण्याचा प्रयत्न केला विथ काय म्हणू शकतो प्रॉपर मार्केट सायकॉलॉजी. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जा बँक निफ्टीकडे. लक्षात घ्या मार्केटमध्ये स्ट्रॅटेजीज पेक्षा सायकॉलॉजीज महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी बघा काय झालं मित्रांनो, ओपन कुठे झालं बँक निफ्टी? ओपन झालं तुमचं इथे एवढं गॅप अप आहे 500 पॉईंट आहे 450-500. इथून सरळ सेलिंग आली. मी मगाशी जसं म्हटलं ना गॅप अप झाल्यानंतर हे प्रॉफिट बुकिंग आलं. ह्याच्यामध्ये हात धुवून घ्या 50-100 काय भेटेल तेवढे पॉईंट. त्याच्यानंतर बघा आपण म्हणतो ना जनरली हायच्या वरती बाय करतो. मी नेहमी म्हणतो आपण काय माझी पण स्ट्रॅटेजी आहे हायच्या वरती बाय करतो. आता तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देऊन ठेवतो. हायच्या वरती बाय करतो म्हणजे काय? मार्केट किती ओपन होतं ते बघा. जर 200-300 पॉईंट ओपन होतं 200 जर होत असेल तर ठीक आहे. तर कुठेतरी पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा निफ्टी बँकसाठी. ती कशी बनते बघा. तिचा हाय तुटला तर बाय करण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिट्स कॅन्डल स्ट्रॅटेजी. परंतु जर तुम्ही काय करत असाल, जर मार्केट ऑलरेडी 500-700 पॉईंट ओपन होते म्हणजे जवळपास तेवढी मूव्हमेंट झालेली आहे. हे लक्षात घ्या आणि कुठे ओपन होते बघा मेन रिजेक्शनच्या आसपास ओपन होते का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि तिथेच जर ओपन होत असेल म्हणजे काय ते रिजेक्शन लेवल तोडण्याचा प्रयत्न करते आणि ते एका झटक्यात जर सुरुवातीला तोडत नसेल तर लक्षात घ्या मग तुम्हाला एस-एल घ्यावा लागतो. हे लक्षात घ्या. आता इथे कुठेतरी बाय केला असेल तर इथे सुद्धा तुम्हाला पूर्ण एस-एल दिलेलाच आहे मार्केटने. हे लक्षात घ्या आणि मग ते पूर्ण व्होलाटाईल साइडवेज मध्ये मार्केट ट्रेड झालंय. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आपण थेट जा डेली टाइम फ्रेम वरती. डेली वरती आल्यानंतर ही सुद्धा निगेटिव्ह कॅन्डल बनलेली आहे करंटमध्ये. ठीक आहे. आता लक्षात घ्या मार्केट करंटमध्ये निफ्टी बँक जर म्हटला तर लक्षात घ्या ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेते आणि महत्त्वाचा सपोर्ट ज्याच्यावरती तो टिकण्याचा प्रयत्न करतोय आपण म्हणू शकतो तो म्हणजे 24,200 ची रेंज पकडू शकतो का ज्याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न करतोय. ते आपण किती 50-200 पकडूया. किती घ्यायची? रेंज किती घ्यायची? ती रेंज आपली 50-200. बघा ना क्लोजिंग आहे का त्याच्यावरती कधी? 50-200 च्या वरती दिली आहे. कारण त्याच्या पाठचं आहे बघा इथे पाठी तुम्हाला बघायला मिळते. हीच लेवल का आणि हीच रेंजेस का तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि त्यामुळे हीच कॅन्डल जी आहे महत्त्वाची आहे. कोणती? ही शुक्रवारची कॅन्डल. तर ह्या कॅन्डलचा लो जो आहे आधी आपण एक मार्क करू. ठीक आहे. सो या वीकसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा डिसिजन मेकिंग झोन आहे. क्लिअर कट. लक्षात घ्या जर मार्केट होल्ड करून जात असेल तर डेफिनेट कारण लक्षात घ्या निफ्टी बँकचा जर विचार केला ते ऑलरेडी सेलिंगमध्ये होतं. म्हणजे गॅप जो जास्त आहे हा निफ्टीचा जास्त आहे. बँक निफ्टीचा जास्त नाहीये आणि जर आपण क्वचित स्ट्रॉंग म्हणू शकतो ही बँक निफ्टी करंटमध्ये बघायला मिळते. थोडंफार वरती खेचतानाची बघायला मिळते लक्षात. ठीक आहे. सो आता आपण काय करू शकतो? जर होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली छोटासा गॅप आहे. किती 800-900 जवळपास 1000 जवळ 300-400 पॉईंट तुम्ही पकडायचे. 400 पॉईंटचा गॅप आहे आणि 400-400 पॉईंट ते गॅपअपच ओपन होतं बँक निफ्टी. हे लक्षात. ओके. सो आता आपण काय करू शकतो? आता ही रेड कॅन्डल आहे टोटल. क्लोजिंग बघा खाली रेड कॅन्डलच आहे. ग्रीन कॅन्डल खाली क्लोज देत नाही ती वरती क्लोज देते. ओके. आता या आठवड्याचा विचार केला तर ही लेवल तोडून जर कुठेतरी गॅप डाऊन ओपन झालं 50-200 परत 50,000च्या आसपास कारण 50,000च्या वरती टिकण्याचा सुद्धा टास्क केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. तर जवळपास गॅप डाऊन परत परत ही लेवल कुठेतरी टेस्ट करताना बघायला मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं या आठवड्यात. पण कमिंग वीकमध्ये पहिला टास्क आहे डेलीवरती तो म्हणजे 50 मुव्हिंग एव्हरेजच्या वरती होल्ड करणं आणि ते 50 मुव्हिंग एव्हरेज म्हणजे आपली ही कोणती ब्लू लाईन.
ठीक आहे. याच्यावरती होल्ड करणं, याच्यावरती होल्ड केलंच मार्केटने तर डेफिनेटली आपल्याला 51,000, 51,200 ते 51,400 पर्यंत मार्केट बघायला मिळू शकतं. म्हणजे परत एकदा 51,000च्या आसपास मार्केट बघायला मिळू शकतं जर मार्केटने एक 50 मूव्हिंग एव्हरेजची लेवल जी आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजची ती तोडली तर, किंवा त्याच्यावरती होल्ड केलं तर एक चांगली मूव्हमेंट किंवा चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, समजलंय का? ठीक आहे. त्याचबरोबर थेट आपण जाऊया अवरली टाइम फ्रेमवरती. अवरलीवरती आल्यानंतर लक्षात घ्या, अवरलीमध्ये सुद्धा मार्केट कसं आहे, एक रेंज बाउंड बघायला मिळते. ठीक आहे. एक क्लीन, क्लिअर आपण म्हणू शकतो नेटकं मार्केट बघायला मिळते. ठीक आहे. आता करंटमध्ये बघितलं तर तुम्हाला इथून एक दबाव दिसतोय आणि इथून एक खालून एक आपल्याला काय एक उछाल बघायला मिळते वरच्या दिशेने. ठीक आहे. आता हा बघू शकतो, हा ब्रेकआउट का आहे का? म्हणजे जो आपण काय म्हणू शकतो, जो मार्केट जे होतं गॅप डाउन झाल्यानंतर ही जी सेलिंग बघायला मिळाली होती, ही बघ अशी, बरोबर. आता हे डायरेक्ट वरती गेले. जर परत या रेंजमध्ये यायचं असेल ना, तर मार्केट परत असं येऊ शकतं, हे लक्षात असू द्या आणि मग कुठेतरी ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. जवळपास काय पॅटर्न कंप्लीट होऊ शकतो. आता कोणता पॅटर्न बनतोय तो कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. पण हा पॅटर्न जो आहे, हा हळू-हळू व्होलॅटिलिटीवरून हळू-हळू तो एक नॅरो लेव्हलला जाऊन मग आपल्याला ब्लास्ट बघायला मिळू शकतो. परंतु जर हा करंटचा ब्लास्ट असेल, मग त्याला ही लेव्हल तोडणं गरजेचं आहे. ती म्हणजे 50,800 ही करंटमध्ये एक मोठी रिजेक्शन झोन आहे मार्केटमध्ये, लक्षात असू. जर स्विंगचा विचार करत असाल तर 50,800 वरती मार्केट टिकत असेल तर डेफिनेटली बाय करू शकता. 51,000 ते 51,100 आरामात मोमेंटम वर्चेशन बघायला मिळते. हे मित्रांनो लक्षात घ्या. परंतु जर 50,400 जवळपास काय या रेंजमध्ये परत यायचं असेल तर 50,400 लेवल तोडावी लागेल. मग 50,400च्या खाली टिकताच तुम्ही सेलिंगचा एक हत्यार घेऊ शकता किंवा सेलिंगचा निर्णय घेऊ शकता आणि 50,400च्या खाली 100-200 पॉईंट तुमचे कुठेच गेले नाहीत. कारण 50,200 एक चांगली सपोर्ट झोन म्हणून काम करताना बघायला मिळू शकतं आणि त्याच्या खाली आलं मग 50 जवळपास काय 50-400 वरून 50-200 आणि 50-200 वरून 50,000. मग हे जे टप्पे आहेत हे आपल्याला पकडायचे इंडेक्स स्विंगचा विचार केला तर हे लक्षात घ्या. कारण मार्केटमध्ये जर बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या, हे जे आहे ना हा गॅप आहे जवळपास. कोणता? इथं क्लोज आहे आणि ओपन तिथे सरळ इथंच झालंय वरती. मग हा जो आहे हा गॅप आहे आणि हा गॅप कुठेतरी भरण्याचा प्रयत्न करा. एवढा मोठा नाही करत म्हणायचं तर, कारण त्या सेलिंगमध्ये थोडाफार सकाळची कॅन्डल आहे ते सगळं थोडंफार रिकव्हर केलं होतं. परंतु सांगण्याचा विषय असा आहे की थोडाफार गॅप जर निफ्टी सेलिंगला आली किंवा गॅप डाउन ओपन तर बँक निफ्टी सुद्धा तो जो 50-200च्या आसपास कुठेतरी ओपन होताना आपल्याला बघायला मिळू शकतो. ओपन परत जर वर जात असेल मग ब्रेकआउट रेंज आपल्याला कोणती 50-600 ते 50-800 किंवा 50-700 आणि 50-800 100 पॉईंट आपल्याला एक मेन मोठी रिजेक्शन ब्रेकआउट झोन बघायला मिळेल. जी आपल्याला चांगली तेजीचा विचार करून एक मुवमेंट देण्याचा प्रयत्न करेल. परंतु जर तुम्हाला आता करंटचं मार्केट स्किप करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही करू शकता मित्रांनो. याच्या पाठचं कारण सांगतो. कारण असं आहे की मार्केट जे करंटमध्ये आहे थोडंफार साइडवेज मध्ये ट्रेड होतंय. हे लक्षात असू. ट्रेंडिंग मोमेंटम एक्सपेक्टेड आहे पण ते कधी होईल ते सांगू शकत नाही. ठीक आहे. त्याचबरोबर जर टोटल बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या, जस्ट अ सेकंड, ही बघा काय आहे, ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन हे लक्षात घ्या आणि ट्रेंड लाईनची मेन ब्रेकआउट 51,200च्या आसपास. म्हणजे निफ्टी बँक जी आहे ही करंटमध्ये जवळपास जून 27 पासून हे सेलिंग झोन मध्येच आहे, हे लक्षात असू द्या. एक लाँग टर्मचा सध्या तरी म्हणजे एक जवळपास एक 2-3 महिन्याचा जर विचार केला, सध्या जरी 3 महिन्याच्या या टर्ममध्ये आपल्याला हा सेलिंग किंवा आपण डाउन ट्रेंडमध्येच हा बघायला मिळतोय. आणि हे बघा इथे सुद्धा एक लाईन तुम्ही अशी काढू शकता. म्हणजे हा सपोर्ट आहे जिथे, कारण का हा खालचा सुद्धा सपोर्ट आहे, पण हा सुद्धा एक सपोर्ट बघायला मिळतोय, ज्याच्या आसपासून मार्केट बाउन्स बॅक होते. आता इथून झालं तर इथून परत जर खाली आलं तर डेफिनेटली सेल करू शकतो किंवा इथपर्यंत जरी गेलं किंवा हा गॅप जरी भरला तर परत इथून तुम्हाला थोडीफार सेलिंग बघायला मिळू शकते, कारण किंवा मार्केटला एक ट्रेंड लाईन तोडली पाहिजे, हे लक्षात. ओके, सिंपल अनालिसिस आणि त्याचबरोबर सिंपल आपण काय म्हणू शकतो, स्विंग ट्रेडिंग सेटअप समजलाय का? थेट जा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. नको आवरतीवरती रेंजेस आपल्या काढायचे राहिलेत. जस्ट अ सेकंड, पटकन काढून घ्या. लक्षात घ्या इथून वरच्या दिशेने जाताना लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक लेवल आहे. जो एक चांगला रिजेक्शन झोन आहे. त्याच्यावर इथून खाली येताना ही एक मेन मोठी सपोर्ट झोन आहे आणि त्याच्या खाली येताना ही एक मेन मोठी सपोर्ट झोन आहे. रेंजेस मोठ्या ॲड झालेल्या आहेत. ओके, थेट जा आपल्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. 15 मिनिटावरती आल्यानंतर सर्वात महत्त्वाची लेवल ज्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते ते म्हणजे 50-600. कलर थोडा चेंज करून ठेवा. इथून खाली येताना ही एक रेंज ॲड करून ठेवा. ठीक आहे, ग्रेट. त्याचबरोबर ही एक लेवल ॲड करून ठेवा. त्याच्यानंतर ही एक लेवल ॲड करून ठेवा. त्याच्यानंतर इथून खाली येताना ही एक लेवल आहे. त्याच्यानंतर इथून खाली येताना ही एक लेवल. बरोबर का? समजल्यात का रेंजेस? ठीक आहे. आता इथे बघा, इथे जंबलिंग आहे पूर्ण. हे जंबलिंग आहे. जवळपास एक असं म्हणू शकतो, जर ह्या रेंजमध्ये मार्केट आलं थोडंफार आपलं जंबलिंग आहे. हे लक्षात घ्या. काही जंबलिंग-बिंबलिंग नाही. जास्त त्याच्यामध्ये हे करू नका किंवा ही अशी जी मूव्हमेंट जेव्हा येतात तेव्हा आपल्याला थोडक्यात काय करावं लागतं, थोडंफार आपल्याला एक म्हणू शकतो छाती थोडीफार आपली जी किंवा मन जे आहे घट्ट करून थोडंफार
लेवल्स फोड, कारण ते मार्केट नाचवतं अक्षरशः. PNL जे आहेत, जे जवळपास बघा ना, एवढी मोठी कॅन्डल झाल्यानंतर परत मोठी कॅन्डल झाली बुलिश. ठीक आहे. सो सांगण्याचा विषय कसा आहे, इथे थोडंफार मार्केट जे आहे आपल्याला एक नाचवतं. त्यामुळे आपल्याला तिथे तसं मार्केट समोर नाचायचं नाही. आपल्याला व्यवस्थित लेवलला तिथे काय म्हणू शकतो, एक मन शांत ठेवून तिथे ट्रेड करायचं. दॅट्स इट. कारण हे साइडवेज आहे आणि चॉपी मार्केट ही असंच. त्याला काय पर्याय नाही. ओके. वरच्या लेवल सुद्धा ऍड करून घ्या पटकन. इथून वरच्या दिशेने जाताना कोणती लेवल आहे बघा, ही एक लेवल बघायला मिळते. इथून वरच्या दिशेने जाताना ही एक लेवल बघायला मिळते. परफेक्ट आहेत. परफेक्ट रेंजेस. ठीक आहे. आता ट्रेड कसा होईल, सर्वात महत्वाचं म्हणजे ओपनिंग महत्वाची आहे सोमवारी. काय म्हणतो मी, मार्केटमध्ये सोमवारी ओपनिंग महत्वाची आहे, लक्षात घ्या. जवळपास मार्केटचं गॅप डाऊन ओपन झालं आणि 50,400 ची लेवल तोडून मार्केट ओपन झालं तर डेफिनेटली याच्या खाली सेल करू शकतो. 50,300 म्हणजे जवळपास काय ओपनिंग महत्वाची. ओपन कुठे होतंय, इथे होऊन दे, इथे होऊन दे. जर या रेंज मध्ये मार्केट ओपन झालं ना, तर सगळ्यात पहिली मेंटॅलिटी सांगतो, 50,100च्या खाली मार्केट टिकताच, म्हणजे कोणती ह्या लेवलच्या खाली टिकताच. गॅप डाऊन जर इथे कुठेतरी झालं ह्या लेवलच्या आसपास आणि इथून ओपन जर सरळ निघाला खाली, बिंदास याच्या खाली सेल करू शकता. 50,000 टार्गेट पहिले घेऊन ते प्रॉफिट बुक करा. कारण त्या फ्लो मध्ये खाली येईल, पण तिथे तुम्हाला परत ट्रॅप करून परत एक सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल जवळपास कशी एक अशी कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करेल, किंवा जवळपास एक पॉझिटिव्ह बुलिश कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करू शकतो ह्या रेंजच्या आसपास. ठीक आहे. सो त्यावेळी काय करायचंय, थोडाफार काळजीपूर्वक इथे सेल करा. परंतु 50-100च्या इथे गॅपडाऊन ओपन होऊन ह्या रेंजच्या आसपास जर टिकून सेट जात असेल, बिंदास त्या पुलबॅक मध्ये स्ट्रेट घ्या. 100-200 पॉईंट तरी तुम्ही ह्या रेंज मध्ये उचलूच शकता आरामात त्या ट्रेंड मध्ये. हे लक्षात घ्या. माइंड क्लिअर ठेवून ट्रेड घ्या. ठीक आहे. परंतु जर काय म्हणू शकतो, गॅप डाऊन ओपन परत जर रेंज तोडून एक चांगलं बुलिश मोमेंटम देत असेल, तर डेफिनेटली तुम्हाला ह्या रेंज मध्ये टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता. आता बुलिश लेवलला ओपनिंग होत असेल, बुलिश लेवल म्हणजे काय, ओपनिंग जर ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी होत असेल, तर पहिलं बघा 50,800 महत्वाची लेवल आहे. याच्यावरती होल्ड करताच बिंदास बाय करा. एक 50-100 म्हणजे 51,000ची लेवल पहिलीच घ्या 50,800च्या वरती. दुसरी लेवल आपण 50-51,200 ची घेऊ शकतो. थोडक्यात त्या एक चांगली मोठी मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते मार्केटमध्ये. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी तयार राहायचंय मित्रांनो. हे सगळ्यात लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. त्याचबरोबर एकदमच गॅपअप झालं एक 200-300 पॉईंट, मग थोडाफार वेट करा. मग थोडाफार वेट करा. प्राइस एक्शन होऊन देत व्यवस्थित. प्राइस एक्शन होणं म्हणजे काय, गॅपअप ओपन झालं समजा एक चांगली, एक कॅन्डल बुलिश झाली, त्या कॅन्डलचा हाय तुटल्यावर लगेच बाय करू नका. थोडाफार ट्रेंड होऊ द्या, खाली येऊ द्या, परत जाऊ द्या आणि मग बाय करा. कारण मुवमेंट कधीच चुकत नाही. पेशन्स महत्वाचा आहे. मार्केट मुवमेंट जसं देण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते जास्त पकडू नका. कारण विषय कसा, हे बघा इथे इनडिसिजन झाली कॅन्डल, हाय आणि लो मार्क करा. लो मार्क केला तुम्ही जर सेल जरी केला असाल, तर तुम्हाला याच्या सेलिंग मध्ये वाट पण बघावी लागणार नव्हती. जर तुम्ही सेल केला असाल, मार्केट थेट खाली आलं 100 पॉईंट आणि त्याच्यानंतर बघा ना केवढं परवा. आपल्याला काय वाटलं असेल इथे, बाबा इथे मार्केट खाली येते, इनडिसिजन कॅन्डल झाली पहिलीच, मार्केट सरळ खाली येते, म्हणजे जवळपास काय इथून सरळ सेलिंग कंटिन्यू होते. पण नाही, हा मेन सपोर्ट आहे खालचा आणि इथे सपोर्ट घेऊन हे बाउन्स बॅक झालंय थेट. हे बघा, हे बाउन्स बॅक झालंय थेट आणि त्याचबरोबर नंतर गॅपअप झालंय. थोडक्यात ही मेंटॅलिटी समजणं गरजेचं आहे. सेलिंग 2 दिवस होतं, त्याच्यानंतर हे रिकव्हर करण्याचा प्रयत्न इथे चाललेला होता. हे लक्षात आहे. आता हे रिकव्हरी कंटिन्यू होते का, की परत हा गॅप भरून मार्केट खाली येते का, हे आपल्याला सोमवारी बघणं गरजेचं आहे. आणि सोमवारीच आपल्याला पूर्ण मार्केट क्लिअर कट समजेल, की पुढच्या आठवड्याच्या अजून महत्वाची दिशा कोणती राहील. समजलंय का सांगा. मार्केटचा अनालिसिस विथ प्रॉपर सायकोलॉजी आणि प्रॉपर सेटअप. समजलं असेल तर लाईक, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मोठे आहेत, मान्य करतो मित्रांनो, खूप व्हिडिओ मोठे असतात, पण 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला मार्केट सायकोलॉजी शिकवणं इम्पॉसिबल आहे. मार्केटचं पूर्ण एक सगळ्या गोष्टी डेली मध्ये काय नक्की कोण काय विचार करते सगळं समजवणं एक जवळपास आपण म्हणू शकतो काय एक इम्पॉसिबल आहे. त्यामुळे 1.5x मध्ये तुम्ही पूर्ण बघू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी एक गोष्ट करा, त्याचबरोबर लाईक खूप कमी आहेत, शेअर खूप कमी आहेत, सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. नवीन व्हिडिओज घेऊन येणं माझं काम आहे. नवीन उपक्रम चालू करणं माझं काम आहे. तुम्हाला लोकांना साक्षर करणं माझं काम आहे. मार्केटमध्ये उभं करणं माझं काम आहे. डेफिनेटली करणार, पण त्यासाठी सबस्क्रायबर्स वाढवा. 500, 400, 450च्या आसपास आहे कुठेतरी. होऊन देत 1000, 1500, होऊन देत मोठ्या लेवलला आपलं चॅनल. सो ते ठीक आहे, ते उभं करणं तुमचं काम आहे. सो तिथे जरा मला हेल्प करा. ठीक आहे. आता इथे तुमची मी रजा घेतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो. ओके, धन्यवाद.